नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMERच्या अंतर्गत विविध पोस्टसाठी तुमची रिक्रुटमेंट कंडक्ट करण्यात आलेली होती। बघा, यामध्ये 1 पासून तर 17 पर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात आलेली होती आणि यामधील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात जास्त जागा असलेले ते पद होते, ते होते 9 नंबरचे पोस्ट औषध निर्माता। यामध्ये 207 इतक्या प्रचंड जागा आल्या होत्या आणि बघू शकता वेतन श्रेणी या ठिकाणी बेसिक पेमेंट 29,200 आहे, जे 8वं वेतन लागल्यानंतर यामध्ये जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे। तर बघा, आता या ठिकाणी तुमची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे DMER फार्मसिस्टची। तर या ठिकाणी बघा, तुमची अजूनपर्यंत फक्त फर्स्ट ॲन्सर की जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे आणि त्या ॲन्सर कीमध्ये या ठिकाणी जो स्कोअर आलेला आहे तो स्कोअर आपण खूप साऱ्या मुलांचा बघितलेला आहे आणि आपण टेलिग्राम चॅनलवर त्याचा सर्वे देखील केलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला कळून आलेले असेल की मुलांना कशा प्रकारचे मार्क्स जे आहे ते फार्मसीसाठी मिळत आहे, परंतु टेलिग्राम चॅनलवर अजून पाहिजे तितके कॅन्डिडेट्स जे आहे ते जॉईन झालेले नाही आहे आणि त्यामध्ये जे कॅन्डिडेट जॉईन झालेले आहे ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या मिक्स प्रकारचे पोस्टसाठी जॉईन झालेले आहे। त्यामध्ये औषध निर्माता, त्यानंतर बघा वाहन चालक, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समाजसेवा अधीक्षक, सर्व कॅन्डिडेट मिक्स झालेले आहे। त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी योग्य असं निर्णय घेता येत नाही की नेमकं कोणत्या कॅन्डिडेट्सने कोणता पेपर दिला आणि त्यांनी सर्वेमध्ये जो भाग घेतला तो बरोबर आहे की नाही। तर त्यासाठी एक तोडगा आपण काढलेला आहे। तर आपण फार्मसिस्ट या पदासाठी स्पेशल एक टेलिग्राम ग्रुप जो आहे तो तयार केलेला आहे। तर त्या टेलिग्राम ग्रुपवर फक्त ज्यांनी फार्मसिस्टचा पेपर दिलेला आहे आणि जे फार्मसिस्ट या पदासाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी तो ग्रुप जॉईन करावा। त्या ठिकाणी मी एक पोल कंडक्ट करणार आहे की कोणाला कोणत्या रेंजमध्ये त्या ठिकाणी मार्क्स आहे। तर तो पोल तुम्ही अटेम्प्ट करा। जवळपास 1000 मुलांनी तो ग्रुप जॉईन करा, जेणेकरून आपल्याला एक अंदाजा येऊन जाईल की कोणत्या रेंजमध्ये मार्क्स जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पडत आहे। तर आता याची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये नॉर्मलायझेशन देखील होणार आहे, त्यामुळे मार्क कमी जास्त होणार आहे। तर त्यानंतर देखील कट ऑफवर परिणाम पडू शकतो। तर त्याचा पोल आपण परत कंडक्ट करूया जेव्हा सेकंड ॲन्सर की येईल तेव्हा। फक्त आता तुम्ही फर्स्ट ॲन्सर कीनुसार आपण पोल कंडक्ट करूया। तर या ग्रुप जो बनवला आहे मी टेलिग्रामचा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर या तुमचे मार्क्स शेअर करा। तर बघा, फार्मसिस्टचे असे पद आहे ज्यामध्ये कट ऑफ जास्त जात नाही, पेपर थोडा अवघड असतो आणि त्या ठिकाणी आपल्या कोर्स रिलेटेड मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात, त्यामुळे कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता नाही आहे। आतासुद्धा कट ऑफ जी आहे ती 150च्याच रेंजमध्ये राहणार आहे, ही बाब जी आहे ते खात्रीशीरपणे मी सांगू शकतो। परंतु अजूनपर्यंत नॉर्मलायझेशन व्हायचे आहे। फर्स्ट ॲन्सर की आलेली आहे, सेकंड ॲन्सर की आल्यानंतर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देऊन देतो, त्यावर जा आणि टेलिग्राम चॅनलला जास्तीत जास्त जवळपास 1000 मुलांनी तरी जॉईन करा। तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।